नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामधले 25 पेक्षा जास्त जिल्हे सध्या पुराच्या तडाख्यात सापडलेत. हे सगळे जिल्हे पुराच्या तडाख्यात सापडल्याला आता आठवडा उलटून होतोय, पण अजूनही पुरानं किती नुकसान केलंय याचा धड अंदाजच नाहीये. पूर आला त्याच्या तिसऱ्या दिवशी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी 70,000 एकरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचं सांगितलं. आठवडाभरानंतर मुख्यमंत्र्यांनी 150 एकरवरील पिकांचं नुकसान झाल्यासारखं सांगितलं. पण हाही आकडा अंतिम नाहीये, कारण अजूनही पंचनामे व्हायचे आहेत. कुजलेल्या पिकांचे, वाहून गेलेल्या घरांचे, मेलेल्या जनावरांचे, खरडून गेलेल्या जमिनीचे, गाळाने भरलेल्या विहिरींचे पंचनामे व्हायचेच आहेत. नुकसान झालेले शेतकरी दिवस रात्र तलाठ्यांचे, ग्रामसेवकांचे फोन फिरवतायत, पण पंचनामे होत नाहीयेत. ही तक्रार पूरग्रस्त भागामध्ये सर्वदूर ऐकू येते. जोपर्यंत हे पंचनामे होत नाहीत तोपर्यंत नुकसान किती झालंय याची माहिती स्पष्ट होत नाही, आणि तोपर्यंत केंद्र सरकारकडे प्रस्तावही जाणार नाहीत आणि केंद्राची मदतही मिळणार नाही. म्हणजे काय तर केंद्राची मदत शेतकऱ्यांना इतक्यात मिळण्याची शक्यता नाही. पंचनामे झाल्यानंतर सरकार धोरण तयार करणार आहे आणि दिवाळीपूर्वी मदत पोहोचवणार आहे. पण या सगळ्यासाठी सरकारकडे जेमतेम 20 दिवसांचा कालावधी आहे. आता इतक्या कमी वेळामध्ये खरंच मदत येईल का याबाबत शेतकऱ्याला खात्री नाहीये. ज्या ओल्या दुष्काळाची मागणी होत होती तो ओला दुष्काळ असा काही शब्दच सरकारी नियमांमध्ये नाहीये, त्यामुळे तोही जाहीर होणार नाहीये. टंचाईचे आणि दुष्काळाचे निकष लावून मदत तितकी मिळेल असं मुख्यमंत्र्यांनीच आज स्पष्ट केलंय. कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांनी केली, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याबाबत काहीही बोलायला तयार नाहीयेत. आणि शेतकऱ्यांचा पीक विमा हा शब्द गेल्या 8 दिवसात कुणालाही ऐकू आलेला नाहीये. त्यामुळे त्यातून काही मिळेल हे जवळपास अशक्य. बरं, स्पेशल पॅकेज वगैरेची मागणी कुणी करावी तर ना ती विरोधक करतायत ना सत्ताधारी तसं काही ऐकतायत. तात्पर्य काय तर तात्पर्य हे आहे की पुरामध्ये चिंब भिजून पार गारठलेल्या शेतकऱ्याला आठवडाभरानंतर सुद्धा मदतीची ऊब काही मिळत नाहीये. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काहीतरी निर्णय होईल अशी आशा राज्यातल्या शेतकऱ्यांना होती खरी, पण आज तीही फोल ठरली. शेतकऱ्यांना तातडीची सर्व मदत मिळेल, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, हे शब्द संकटातल्या शेतकऱ्याची प्रत्यक्ष अडचण दूर करू शकत नाहीत. शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे, शेतकऱ्यांना आज तातडीनं मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकार खरंच शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याच्या मनस्थितीत आहे की नाही हा कळीचा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर आज चर्चा करायची आहे, पण त्या अगोदर पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. घरातला आणि वावरातला पूर आता ओसरतोय, पण डोळ्यातल्या अश्रूंचा पूर मात्र थांबत नाहीये. पाण्याच्या भीतीनं गाव सोडून गेलेली लोक आता गावात परत येत आहेत, पण समोर जे दिसतंय त्यानं प्रत्येक जण टाहो फोडतंय. आयुष्य जणू शून्य झालंय. होऊन गेली, चारा सुद्धा होऊन गेला नाही. चारा होऊन गेला. काल म्हणे चारा पाठवून देतो, चारा पाठवून नाही दिला, काहीच नाही. काल दिवसभर 2 दिवसापासून जाणाराला काहीच नाहीये. आता काय शासनाकडे मागू आहे तुमचा आक्रोश सुरू काय आहे? मदत नुसतं येतो म्हणे, कोणी अजून आलंच नाही इकडे. पंचनाम्याला कशाला आलं नाही अजून कुठूनच कोणी. काय संपूर्ण तुम्ही भावूक झालेत? त्याला आम्ही 2 बार म्हणलो, ते म्हणे आज येणार आहे, उद्या येणार आहे. नुसतं काल नावं लिहून घेतली, तिथं फाटरनं आलंच नाही कोणी. त्याच्यामुळे आतापर्यंत तिथं फाटर थांबलं आम्ही. मे महिन्यापासूनच पावसानं राज्याला चांगलंच झोडपलं होतं. नुकसान डोळ्यासमोर दिसत होतंच, पण शेतकरी धीर धरून होता. पण सप्टेंबर मधल्या पावसानं एकीकडे बंधारे फुटले आणि दुसरीकडे शेतकऱ्याची हिंमत तुटली. नेते भेटायला आले
तेव्हा बळीराजानं 2च मागण्या केल्या. ओला दुष्काळ जाहीर करा आणि संपूर्ण कर्जमाफी करा. पण आठवडा उलटला तरी शेतकऱ्यांसाठी घोषणा काही होत नाहीये. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. महाराष्ट्रातील तब्बल 60 लाख हेक्टर म्हणजे जवळपास 150 लाख एकर जमिनीवरच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. याचा अर्थ राज्यातील जवळपास 25% शेतीचं नुकसान झालंय. 3000हून जास्त गावांना पुराचा भयंकर फटका बसलाय. जनावरं किती गेलीत याची अजून नीट मोजदादही नाहीये. या पुरानं महाराष्ट्राच्या कृषी व्यवस्थेचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणाच मोडलाय. महाराष्ट्रावर कोसळलेलं हे संकट न भूतो आहे. या परिस्थितीत राज्याला केंद्राची मदत लागेल. पण केंद्राची ती मदत मिळणार का, किती मिळणार आणि कधी मिळणार यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर अजूनही स्पष्ट नाहीये. या की केंद्राला प्रस्ताव होईल, केंद्रातनं पैसे मिळतील, पण त्याकरता आपण काही अडलेलं नाही. आपण आपल्या निधीतनं ते पैसे देणं सुरू करणार आहोत आणि केंद्राकडनं ते रिएम्बर्स होईल. त्यामुळे शेवटी केंद्राला आपल्याला एकदाच प्रस्ताव पाठवता येतो, वारंवार पाठवता येत नाही. त्यामुळे सगळे नुकसानीचे अंदाज आल्यानंतर जर प्रस्ताव पाठवला तर आपल्याला पैसे मिळतील. काही गोष्टी अशाही निघतील की ज्या केंद्राच्या निकषातच बसणार नाहीत, NDRFच्या निकषात बसणार नाहीत. अशा काही गोष्टी असतील, उदाहरणादाखल विहीर खचून गेली तर NDRFच्या निकषात ती नाही, पण त्याला आपण NDRFच्या निकषाच्या बाहेर जाऊन आपण पूर्णपणे मदत करू. सरकारची पुरेशी मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांपुढं कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसेल. पण कर्ज घेणार कसं आणि कर्ज देणार कोण? कारण इतकी मोठी आपत्ती आलेली असतानाही बँका शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसेस बजावतायत. हे भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून. आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे. शेतकरी एकतर मराठा अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत. त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून. भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7-12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे. आणखीन शेतकऱ्याचा 7-12 कोरा झालेला नाही. आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे? शेतकऱ्यांनी पैसे भरायची आता अवस्था राहिलेली नाही. शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीस पाठवू नका अशा सूचना आपण दिल्याचं आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण त्यानं प्रश्न सुटणार नाहीये. कारण खासगी बँका, सावकार यांच्याकडून शेतकऱ्यांना काही सवलत मिळण्याची अपेक्षाच नाहीये. घरांची पडझड झालेली आहे, काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे आणि एकंदरीत आता पण पाऊस थांबला असला तरीसुद्धा नदीचं जे काही प्रवाह आहे नदीचा, तो त्या प्रवाहामुळे देखील आतापर्यंत देखील काही घरं पाण्याखाली आहेत. आणि म्हणून त्यांना मदत करत असताना सरकार कुठलाही हात आखडता घेणार नाही, हे पुन्हा एकदा मी सांगतो. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, मी पुन्हा एकदा सांगतो. या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पुन्हा उभं करायचं असेल तर सरकारला मोठ्या घोषणा कराव्या लागतील. पण राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाहीये. कर्जाचा बोजा प्रचंड वाढलाय. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतानाच इतकी मोठी आपत्ती कोसळली आहे. त्यामुळे या आपत्तीतून मार्ग काढायचा असेल तर सरकारला आपला प्राधान्यक्रम बदलावा लागेल. काही प्रकल्प कदाचित थांबवावे लागतील. निधीचा ओघ ग्रामीण भागाकडे वळवावा लागेल. पण सरकार हे सगळं करणार का हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. त्यामुळे प्रश्न अनेक आहेत. ते फक्त राज्यातल्या शेतकऱ्यांपुढे, पूरग्रस्तांपुढे नाहीयेत,
तर ते प्रश्न राज्य सरकारकडे सुद्धा आहेत, राज्य सरकारच्या समोर सुद्धा आहेत. या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी. कुलकर्णी सर नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत माझ्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत. अरुणजी आपलंही स्वागत. नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके आपल्यासोबत आहेत. ताई आपलंही स्वागत. नमस्कार. सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडे पुन्हा एकदा आपल्यासोबत चर्चेमध्ये आहेत. वर्षाताई आपलंही स्वागत. नमस्ते. आणि कृषी पत्रकार संदीप भुजबळही आपल्यासोबत आहेत. संदीप, बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे तुमचा शेती क्षेत्र कव्हर करण्याचा. जे आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तिथूनच आपण सुरुवात करूयात. मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर असं सांगितलं की अजूनही पंचनामे व्हायचे आहेत, बाकीचे पंचनामे झाले की एकत्रितपणे आम्ही सगळी माहिती घेणार, मग त्याच्या आधारे धोरण तयार करणार आणि मग शेतकऱ्यांना मदत पोहोचवणार. आणि हे सगळं दिवाळीच्या आधी होणार, म्हणजे दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झालेली असेल. आता दिवस ते किती राहिलेत दिवाळीला आणि इतक्या कमी वेळामध्ये खरंच या अगोदरच्या कुठल्या आपत्तीमध्ये इतक्या मोठ्या क्षेत्रावरचे आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आकडा आहे 65 लाख हेक्टर. 65 लाख हेक्टर पेक्षा कदाचित आकडा जास्त असू शकतो. एवढे सगळे पंचनामे होऊन मदत दिवाळीपूर्वी खरंच शेतकऱ्यांना पोहोचू शकते का? हे शक्य आहे का प्रॅक्टिकली, की पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जाणार? जे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आज त्याच्या दिशेने प्रशासनाचं काम सुरू आहे. पण सध्या एक अडचण येते, ती म्हणजे गेल्या 4 दिवसापूर्वी जो सलग पाऊस झाला कमी दाबाच्या पट्ट्याने छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, जालना असेल, नांदेड, परभणी आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झालाय बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने. तर त्या पावसानं जो आलेला पूर आहे तो पूर अद्याप ओसरत नाहीये. त्या पुरामुळं अद्याप बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर जालना असेल, परभणी असेल आणि हिंगोली असेल, हे 4 जिल्हे अद्याप गोदाकाठात मोठ्या प्रमाणात पाणी आहे गोद्याच्या पात्रामध्ये. आणि दोन्ही गोद्याच्या काठाला जवळपास 500 मीटर ते 1 किलोमीटर 2 किलोमीटर पर्यंत हा पूर पसरलेला आहे. त्यामुळं हे जोपर्यंत पाणी ओसरत नाही, नांदेड जिल्ह्यातनं हे पाणी तेलंगणामध्ये जात नाही आणि पूर ओसरत नाही, तोपर्यंत या 4 ते 5 जिल्ह्यातला नुकसानीचा आत्ताचा आकडा, ताजा आकडा सरकारच्या हाती यायला वेळ लागतोय. आणि हा आकडा यायला किमान 4 ते 5 दिवस लागतील. आणि त्याच्यानंतर मग सरकार मदतीच्या आकड्याचं नुकसानीचा आकडा त्याचं कंपायलेशन करेल आणि मदतीच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळे आपल्याला अजून एक आठवडाभर नुकसानीचा नेमका आकडा समजण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. कविता, माझा प्रश्न असा आहे की पंचनामे इतक्या कमी वेळामध्ये होऊन, म्हणजे दिवाळीपर्यंत ही सगळी प्रोसेस जी तुम्ही सांगताय, ही सगळी प्रोसेस पूर्ण होऊन मदत पोहोचणं खरंच शक्य आहे का? एवढी आपली प्रशासन यंत्रणा वेगवान आहे का? शक्य आहे असं वाटत नाहीये, कारण अंदाजे यायलाच इतका वेळ लागतोय. त्यामुळे आपल्याला जो मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिलाय किंवा जो कालावधी सांगितलाय दिवाळीच्या अगोदर आम्ही मदत देऊ, तर त्याकडे आपल्याला पाहावं लागेल की हे खरं ठरेल की खोटं ठरेल. बरं, राम कुलकर्णीजी, सध्या जर आपण मराठवाड्यातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये फिरलो तर बरेचसे शेतकरी, म्हणजे जे माध्यमांशी सुद्धा बोलतात, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ग्रामसेवकांना फोन करतोय, आम्ही तलाठ्यांना फोन करतोय, आम्ही तहसीलदारांना फोन करतोय, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना फोन करतोय, आम्ही पालकमंत्र्यांना फोन करतोय. सगळेजण सांगतात की पंचनामे होतील, पण गावात कुणी फिरकत नाहीये, कुठलाही सरकारी अधिकारी बघायला तयार नाही. या परिस्थितीमध्ये खरंच पंचनामे होणार का एवढ्या कमी वेळामध्ये आणि 20 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचणार का? आता आमचे कृषी मित्र पत्रकार भुजबळ यांनी सांगितलेलं ते अगदी खरंच आहे. आजही गोदावरी दुथडी भरून वाहती आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये आजही पाणी आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी मराठवाड्यातला बीड, संभाजीनगर, जालना, धाराशिव आणि नांदेड या 4-5 जिल्ह्यामध्ये नदी काठावर जे गावं आहेत त्या सर्व गावामध्ये आजही पाणी आहे. आज सरकार समोर जो विषय होता, लोकांचे जीव वाचवले पाहिजेत, त्यांना निवारा उपलब्ध करून दिला पाहिजे. अनेक शेतकरी, सामान्य जनता पाण्यामध्ये अडकले, त्यांना बाहेर काढलं. हे 2-3 दिवस ते बचाव कार्य चालू होतं. आता पंचनामे करण्याचे सक्तीचे आदेश दिलेले आहेत. एकही कलेक्टर मराठवाड्यातला कार्यालयात बसून नाही, तो स्पॉटवर आहे. आणि आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री, त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा हे संपूर्ण ह्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
आणि म्हणून 4 ते 5 दिवसामध्ये आम्ही पंचनामे करू. बरं, दुसरा विषय आहे की पंचनामे फक्त पिकाचे आहेत का? पंचनामे करायचे तर आमच्या जमिनी खरडून गेल्या त्याचा पंचनामा आहे, घराची पडझड झाली त्याचा पंचनामा आहे, इथं विहिरी बुजून गेल्या त्याचा पंचनामा आहे, आणि मग सोयाबीन आहे, कपाशी आहे, हे स्पॉट पंचनामे आहेत. आणि म्हणून यंत्रणा 100% रात्रंदिवस कामाला लागलेली, पंचनाम्याचं कामही सुरू झालंय. फरक एवढाच आहे की बीड जिल्ह्यातल्या माजलगाव मध्ये पंचनामे अजून करता येत नाहीत, संभाजीनगरच्या पैठण कागोदा तीरावर पंचनामे अजून करता येत नाहीत. आणि म्हणून पाणी आता वसरल, पण तुम्ही भीती बघा, हवामान खात्याचा अंदाज अजूनही येतो 2 ऑक्टोबरला 65% पाऊस पडेल. बरोबर. अजून आता उद्याच्या 1 तारखेला पाऊस आहे. आता नाशिकचा प्रवाह कमी झाला म्हणून जायकवाडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असलं तरी इतर उपनद्या मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यामध्ये आपल्या प्रकल्पामध्ये येतात. पाणी तेवढंच आहे. आज आम्हाला पंचनामे तर तितकेच महत्वाचे आहेत, पण प्रत्येकाच्या नागरिकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा जीव महत्वाचा आहे आणि यावर भर दिलाय. तुम्हाला आम्ही सांगतो, मराठवाड्यातले पुरामध्ये एकूण 8 लोक गेले, शेतकऱ्यांचे 286 जनावर वाहून गेलेत. आणि मग हे सगळे पंचनामे करावे लागतील, कारण निकष त्याला असतो. जनावरे वाहून गेले त्याला वेगळे पैसे असतात, जमिनी खरडपड वाहून गेली, प्रश्न तोच आहे ना. प्रश्न हाच आहे की पंचनामे करायचे असतील तर दिवाळी अगोदरचं टार्गेट कसं काय आपल्याला पूर्ण करता येणार, कारण निसर्ग साथ देत नाहीये, अजून पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहेत. एक मी तुम्हाला सांगतो, ऑगस्ट महिन्याची मदत महाराष्ट्र सरकारनं देऊ केली 2215 कोटी रुपये, आणि त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देऊन टाकलेत. त्याचे प्रस्ताव पाठवायचे नाही, काही नाही. तातडीचे 5-5 हजार रुपये मदत देणं चालूच आहे. आणि आता या ठिकाणी धान्य पण, गरजूंना धान्य, आता आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी, गोरगरिबाच्या घरामध्ये पाणी. पण तुम्हाला सांगतो, प्रशासन 100% सगळे कामं बाजूला ठेवलेले आहेत. ग्रामसेवक, तलाठी, नायब तहसीलदार, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, सारं प्रशासन याच्यामध्ये पंचनाम्याच्या मागे लागलेलं आहे. 4 ते 5 दिवसाचा अवधी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सांगितलेला आहे. मला असं वाटतं 4-5 दिवसामध्ये निश्चित आकडा समोर येईल आणि राज्य सरकार शेतकऱ्याला मदत जाहीर करणार आहे आणि दिवाळीच्या आधी शेतकऱ्याच्या नावावर मदत 100% मिळेल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. बर, अरुण सावंतजी, ही काही मागणी किंवा ही काही सरकारची मनीषा याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला नको की शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर पैसे सरकारला पोहोचवायचे? मोठा सण आहे आणि शेतकरी जो आता आर्थिक संकटातनं चाललेला आहे त्याला जर काही मदत द्यायची असेल तर ती सणापूर्वी पोहोचावी, ही सरकारची अपेक्षा, इच्छा, याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित नाही करत आहोत. पण प्रश्न असा आहे की एवढ्या कमी वेळाचं टार्गेट इतक्या मोठ्या क्षेत्रातल्या इतक्या मोठ्या आपत्तीसाठी जर आपण ठेवत असू आणि जर घाईघाईनं आपण काम करायला गेलो तर शक्यता ही राहू शकते ना की इतके पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या नादामध्ये अनेक गरजवंत शेतकरी यातनं बाजूला राहतील, अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं नोंदणीच होणार नाही, पंचनामेच होणार नाहीत. डॉक्टर कविताजी, पहा, कोणत्याही प्रकारचा संशय आपण व्यक्त करायची काही गरज नाही. आपण सर्वजण पॉझिटिव्ह राहूया. जे अधिकारी सध्या काम करत आहेत या प्रचंड पावसामध्ये सुद्धा आपल्या मराठवाड्यातील जे काही अधिकारी याच्याशी निगडीत आहेत ते सर्वजण सध्या फील्डवर आहेत. आपण त्यांच्या मेहनतीला दाद देऊया आणि विश्वास ठेवूया त्यांच्यावरती की ते सर्वच पूरग्रस्तांना शोधून काढून पूर्णपणे मदत करतील. पहा कविताजी, सत्य काय आहे हे नाकारून सुद्धा जमणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य हे आपण मांडलंच पाहिजे आणि ते काम तुम्ही उत्तमरित्या करत सुद्धा असता. पहा, कधी नव्हे तेवढा इतिहासातील आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 100% पाऊस झालेला आहे आणि मराठवाड्यामध्ये जिथे पावसाचा तुटवडा असायचा त्या एकट्या मराठवाड्यामध्ये 110% पाऊस पडलेला यावेळेस आहे. आणि म्हणजे सरासरीपेक्षा 22% मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच जास्त प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे हा हाहाकार उडालेला आहे. आणि अशा परिस्थितीत सुद्धा सरकारी मदत भले उशिरा येऊ देत, परंतु जी काही सरकारी नसताना खाजगी प्रकारे जेवढी काही मदत करता येईल ती मदत सरकारमध्ये जे पक्ष आहेत महायुतीतील ते तीनही पक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत, अगदी मनापासून प्रयत्न करत आहेत. आणि जेवढ्या काही जीवनावश्यक वस्तू त्यांना दैनंदिन जीवनाकरता लागणार आहेत त्या घरोघरी कशा पोहोचतील याचा आम्ही खरोखर मनपूर्वक प्रयत्न करत आहोत. कदाचित थोडेफार आम्ही कमी सुद्धा पडत असू, परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी ज्याप्रमाणे आदेश दिलेले आहेत
त्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला आहे. आजच त्यांनी एक खरोखर चांगली गोष्ट जाहीर केली ती ही की दसरा मेळावा आहे म्हणून कुणीही मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी जनतेने इकडे मुंबईला येण्याची गरज नाही. निदान आमच्या शिवसेनाच्या मेळाव्याला तरी तुम्ही येऊ नका. सर्वांनी आपापल्या गाड्या मराठवाड्यात जिथे जिथे पूरग्रस्त परिस्थिती आहे तिथे तिथे वळवा आणि तेथील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून काही ना काही इडूक मिडूक किडूक जे जे काही तुम्हाला मदत त्यांना देते ती देण्याचा प्रयत्न करा. तोच आपला दसरा असेल यावेळेचा, हे त्यांनी सांगितलं. त्याबद्दल मी आपल्या चॅनेलद्वारे त्यांचं अभिनंदन करतो आणि हाच धडा इतर सर्व पक्षांनी, मग त्यात विरोधक का असेना, त्यांनी सुद्धा घ्यावा. सध्या आपण राजकारण न करता सर्वांनी मिळून त्यांना मदतीचा हात कसा देईल, आपल्या बांधवांना कसं सावरता येईल याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, ना की एकमेकांवरती आरोप किंवा ना कोणत्याही प्रकारचा बडेजाव या मेळाव्यामध्ये केला गेला पाहिजे या मताचा मी आहे. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे असं आहे की आम्ही काही प्रश्न विचारले तर तुम्ही म्हणता शंका उपस्थित करू नका, आणि मग तुम्ही आता सांगताय की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काय. खरं तर असं आहे की तुम्ही केलेली मदत ही स्तुत्यच आहे, सगळ्या राजकीय पक्षांनी केलेली मदत स्तुत्यच आहे. पण प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना खरीखुरी त्यांच्या हक्काची म्हणजे सरकारची मदत हवी आहे. त्यामुळे सरकार पक्षातल्या लोकांनी त्यांची वैयक्तिक मदत करता करता सरकारची मदत लवकर कशी पोहोचेल त्यासाठी जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. जयश्रीताई, बुलढाणा किंवा मराठवाडा या सगळ्या परिसरातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तुम्ही गेलाही असाल, तिथल्या शेतकऱ्यांशी बोललाही असाल. काय आहे पंचनाम्याची परिस्थिती, विरोधकांचं काय म्हणणं आहे? कविताजी, आपणही यापूर्वी सांगितलंय की अतिशय विदारक परिस्थिती आहे. 65 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र हे राज्यामधलं बाधित झालंय. त्याच्यामध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमावे लागलेत, गुराढोरांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आणि पंचनामे केल्यानंतर मदत जर जाहीर करतो म्हटलं तर त्यामध्ये प्रचंड मोठा वेळ जाणार आहे. मला असं वाटतं की यामध्ये कुठलंही राजकारण न करता हे पाहणं गरजेचं आहे की तातडीची मदत ही होणं आज अत्यंत गरजेचं आहे. एकट्या मराठवाड्याचं जवळपास 32 लाख हेक्टरहून अधिक मराठवाड्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि विदारक परिस्थिती आहे. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळतोय, आणखी 2-3 दिवस पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकारकडून हे अपेक्षित आहे की राज्य सरकारने किमान तातडीची मदत ही ताई, तुमचा आवाज नाही येत आहे माझ्यापर्यंत. जयश्रीताई, आय थिंक जयश्रीताईंपर्यंत आवाज पोहोचत नाही, काहीतरी कनेक्शनचा प्रॉब्लेम असेल. वर्षाताईंकडे जाऊयात. वर्षाताई, आता शेतीचा तर प्रश्न आहेच, म्हणजे पंचनाम्यांचा तर मुद्दा आहेच, पण जितक्या लवकर शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी तितक्या लवकर देण्याचा प्रयत्न सरकारनं करणं हेही अपेक्षित आहे. सरकार ते करण्याचा प्रयत्न सुद्धा करतंय. पण जी विंडो आपल्याला दिसतीये त्या विंडोमध्ये हे सगळं सहज शक्य आहे का? कारण नुकसानीचं, जसं मगाशी अरुण सावंत सुद्धा म्हणाले आणि रामसाहेब सुद्धा म्हणाले की नुकसानीची व्याप्ती प्रचंड आहे. फक्त ती शेतांपुरती, घरांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, ती प्रचंड व्याप्ती आहे. इतक्या मोठ्या व्याप्तीला तोंड देण्यासाठी, त्याचा अंदाज घेण्यासाठी इतक्या कमी वेळामध्ये जर पंचनामे केले तर खरंच आपल्याला स्पष्ट चित्र समोर येईल का? नाही, तो भाग आहेच, पण तो थोडासा वेळ लागणार, उशीर लागणार आणि ते वेळेत होईल आणि दिवाळीच्या आधी लोकांपर्यंत पोहोचेल असं आताच तरी हवामान खात्याचा अंदाज बघता दिसत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त आपण शेती आणि शेतीचं झालेलं नुकसान आणि शेतकरी एवढंच डोळ्यासमोर ठेवून चालणार नाही. ज्या मराठवाड्यातून 10 ते 15 लाख शेतमजूर तिथल्या शेतीत भागत नाही, 10-10 एकराचे मालक लोक इकडे ऊस तोडीला येतात, त्या सर्व पक्षातल्या साखर कारखानदारांची एक साधी ओळ किंवा एक साधी मदत कुठे किंवा मुख्यमंत्री निधीमध्ये कॉन्ट्रीब्युट केलं म्हणून एखादा फोटो कुठे आलेला सुद्धा मला दिसत नाही. सर्व पक्षाच्या नेत्यांची साखर कारखाने आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्या कारखान्यांच्या ठिकाणून त्यांच्याकडे काही रिझर्व्ह फंड आहे की नाही, त्यांच्या कामगारांशी जे त्यांचे हंगामी असेल, कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर असेल त्यांचं, पण 10 ते 15 लाख त्यांच्या कामगारांची घरं तिकडे त्यांच्या नेटिव्ह प्लेसमध्ये वाहून गेलेली आहेत. ते आता येण्याच्या टप्प्यात होते. दसऱ्याला त्यांची यायची सुरुवात होत होती. त्यांचे बैल नाहीशी झालेली आहे. त्यांच्या बैलगाड्यांचं काय झालंय हे आपल्याला तिकडे माहित नाही. इथे कारखान्यांकडे जिथे आहे तिथे ते चालेल, पण ते बैल घेऊन इकडे येत असतात, ट्रॅक्टर घेऊन इकडे येत असतात, ट्रक घेऊन इकडे येत असतात.
कुटुंब कबिल्यासह लेकरा बाळांसह ते येत असतात. ते जिवंत आहेत की नाही, त्यांची जेवण्या खाण्याची काय झालं, त्यांच्या भांड्या कुंड्याचं काय झालं, त्यांची लेकरं बाळं कशी आहेत याची साधी चौकशी करण्याची सुद्धा संवेदनशीलता एकाही साखर कारखान्याला वाटली नाही. त्यामुळे सर्व पक्षातल्या साखर कारखानदारांना तातडीने या बाबतीमधली भूमिका घ्यायला भाग पाडलं पाहिजे. साखर आयुक्तांची पण ती जबाबदारी आहे. कारण ज्या मराठवाड्याच्या जीवावर या भागातला संपूर्ण गुजरात मधला असेल, कर्नाटकातला असेल, महाराष्ट्रातला असेल, पश्चिम महाराष्ट्रातला सगळं राजकारण आणि अर्थकारण या ऊसतोड कामगारांच्या जीवावर चालतं. त्यांच्याशी जर कुठलीच कमिटमेंट हे दाखवणार नसतील तर भविष्य काळामध्ये ते लोक कुणाच्या जीवावर आणि कसे येणार आणि यांचे खुट्ट झालं की यांच्या सगळे राजकारण याच्यामधलं सुरू होतं, अर्थकारण सुरू होतं. गोपीनाथ मुंडे महामंडळाला एवढे कोटी दिले, तेवढे कोटी दिले म्हणून हे सांगत असतात. तर मग अशा वेळेला ज्या वेळेला एवढी मोठी आपत्ती 3000 गावं जिथे मराठवाड्यातली बाधित झालेत, अशा वेळेला त्या शेतमजुराशी, तिथल्या शेतकऱ्याशी, जो काही लोक शेतकरी आहेत आणि तरी शेतमजूर म्हणून सुद्धा येत असतात, तर या सगळ्यांच्या बरोबर त्यांची कमिटमेंट काय आहे आणि त्या संदर्भातली कुठलीच भूमिका महाराष्ट्रातलं साखर आयुक्तालय असेल, लेबर कमिशनरेट असेल, लेबर मिनिस्टर असेल, पुनर्वसन मिनिस्टर असेल, हे कोणीच बोलताना का दिसत नाहीत? पंचनाम्याची वाट बघेपर्यंत जीव जायची वेळ आली आहे इथे. वर्षाताई तुम्ही उपस्थित केलेला. आज जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपन्नता दिसत असेल, साखर कारखान्यांमुळे, ऊस क्षेत्रामुळे संपन्नता दिसत असेल, तर त्यातला खूप मोठा वाटा मराठवाड्याचा आहे. कारण मराठवाड्यामधनं कामगार वर्ग जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला नाही तर ह्या ऊसतोड कामगारांची संख्या जर तिथे पोहोचली नाही तर काय होणार या उद्योगाचं? आणि जर हा उद्योग इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातल्या श्रमावर अवलंबून असेल तर मग पश्चिम महाराष्ट्रातले साखर कारखानदार याकडे लक्ष द्यायला का तयार नाहीत? बरं, सगळ्यात महत्त्वाचं रामसाहेब मला सांगा की साखर कारखानदार म्हणजे कुठल्या अलिप्त व्यक्ती नाहीयेत, बहुतांश आपले राजकीय नेतेच आहेत. या सगळ्या राजकीय नेत्यांना पक्षविरहित बोलूयात आपण. अरुण सावंतजी तुम्हाला पण विचारते आणि रामसाहेब तुम्हाला पण विचारते, आपण पक्षविरहित बोलूया. का कुठलेही साखर कारखानदार पुढे येत नाहीयेत? का कुठलेही राजकीय नेते भले कुठल्याही पक्षाचे असू देत हे म्हणत का नाहीयेत की ज्या मोलमजुरांमुळे, की ज्या लोकांमुळे आज आपला उद्योग तरतोय त्या लोकांची घरं आज वाहून गेलेली आहेत, का मदत होत नाहीये? विचारत पण नाहीये त्यांना कुणी? मी सांगू? हो हो सांगा. मी वर्षाताईचं या ठिकाणी आता त्यांनी जे मत मांडलं त्याचं मी खरं म्हणजे मला म्हणजे कौतुक पण, कारण मी मराठवाड्यातला आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे. हे खरं आहे की आमच्या मराठवाड्यातून नाही म्हटलं तरी 15 लाख पेक्षा ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्र आणि विजापूर, कर्नाटक ठिकठिकाणी त्या ठिकाणी जातो. मराठवाड्यातला कामगार जर गेला नाही तर खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्याचं चाक फिरू शकत नाही, तितकंच खरंय. आणि अनेकदा सिद्ध झालं जेव्हा जेव्हा कामगाराच्या मागण्यात. आज आमचा कामगारच पुरात अडकलाय, पाण्यात अडकलाय. ऊसतोड कामगार आहे, हा शेतमजूर आहे, कष्टकरी आहे, शेतकरी. अशा वेळेस कारखानदारांनी संवेदना दाखवायला पाहिजेत. पण मला असं वाटतं की ह्याची सुरुवात आता झाली. तुम्ही बघा, मागच्या 2 दिवसापासून सिद्धिविनायक पासून, पंढरपूरच्या विठ्ठलापासून, तुळजापूरच्या भवानी मातेपासून सगळ्या देवस्थानांना सुरुवात झाली. आज शिखर बँकेनं सुद्धा 10 कोटी रुपये दिलेत. म्हणजे आमचे माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, जिथे जातील तिथं सत्कारापेक्षा आता धनादेश घेतात. म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री मुंबईमध्ये होते, त्यांनी 65 लाख रुपयाचा धनादेश नवरात्रीला भेटायला. म्हणजे आता ही चळवळ उभा राहते आणि म्हणून याच्यामधून सामाजिक सेवाभाव आणि योगदान मोठ्या प्रमाणावर यायला सुरुवात झाली. कदाचित कारखानदार तुमच्या पक्षातल्या साखर कारखानदारांना की द्या मदत. आता तुम्ही सांगितलं तर जास्त लवकर पोहोचेल बहुतेक त्यांच्यापर्यंत. मी मॅडम तुम्हाला सांगतो, सरकार तर त्यांना आव्हान करीन, पण या राज्यामध्ये 90% कारखानदार हे आमच्या विरोधी पक्ष नेत्याचे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. मी राजकारण करत नाही, पण कारखानदार भाजपाचे कमी आणि इतर पक्षाचे जास्त आहेत. संवेदनेचा भाग आहे हा. मला राजकीय बोलायचं नाही. कुलकर्णी साहेब, ठीक आहे, तुम्ही राजकारण करत नाही हे मी सत्य मानून चालते आणि मी तुम्हाला हे विचारते की 10% तर तुमचे असतील. 10% आहेत आमचे, पण सरकार म्हणून त्यांना आता निश्चितच सूचना जातील, कारखाने पण पुढे येतील. कारण अनेकदा अशा वेळी अशा संकटात सापडल्यानंतर अनेकदा कारखान्याने भूमिका घेतलेली, यापूर्वी सुद्धा घेतलेली संकटात शेतकऱ्यांच्या, सामान्य जनतेच्या, आणि कदाचित 2-3 दिवसामध्ये ते चित्र पाहायला मिळेल. वर्षाताईनं मांडलेली भूमिका ती योग्य आहे असं मला वाटतं. बर, अरुण सावंतजी, कराल का तुमच्या पक्षातल्या साखर कारखानदारांना, साखर सम्राटांना आवाहन की करा आता मदत, करा जरा खिसे खाली?
जरूर करू डॉक्टर कविताजी. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आज जय महाराष्ट्र चॅनेलवरती हा विषय उचलला गेला आहे, तेव्हा अनेक कारखानदार मालक हा आपला चॅनेल खास करून खेडोपाडी पाहिला जातो. तुमचा हा चॅनेल अतिशय आवडीने, आणि त्यांना कदाचित ही बुद्धी येईल. नवरात्रोत्सवमध्ये माता दुर्गा माता त्यांनाही बुद्धी देईल आणि पुढील काही दिवसांमध्ये हा मदतीचा ओघ सुरू झालेला असेल असा आपण विश्वास ठेवूया. परंतु त्यांनी मदत देवो किंवा न देवो, आता या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक ठिकाणाहून जागृती निर्माण झालेली आहे आणि अनेक ठिकाणाहून मराठवाड्यासाठी मदतीचा ओघ हा सुरू झालेला आहे आणि हा असा सुरू राहो अशी आपण प्रार्थना करूया. आणि त्यामध्ये तुमच्यासारख्या चॅनेलनी सिंहाचा वाटा उचलला पाहिजे आणि जनजागृती केली पाहिजे की संकट समयी आपलं कर्तव्य आहे की आपण सढळ हस्ते मदत केली पाहिजे आणि सरकार त्याच्याकरता तत्पर आहे. मी तुम्हाला शब्दास देतो किंवा मी विश्वासाने सांगतो की आपण पहा, पंचनामे होवोत किंवा न होवोत, वेळेत होवोत किंवा न होत, सरकार तात्काळ स्वरूपाची जी काही मदत आहे ती 1-2 दिवसातच प्रत्येकाच्या खात्यात डायरेक्ट पोहोचवत आहे. आणि ही मदत शेवटपर्यंत सुरू राहणार आहे, थांबणार नाहीये. जोपर्यंत शेतकरी उभा राहत नाही मराठवाड्यातला तोपर्यंत ही मदत सुरू राहणार आहे. बर, ठीक आहे. जयश्री ताई, सांगा की आता साखर सम्राटांना, साखर कारखानदारांना कुठल्याही पक्षाचं वावडं नाहीये, ते तुमच्याही पक्षाचं किंवा विरोधकांच्या पक्षांचंही असण्याची काही गरज नाहीये. राम कुलकर्णी म्हणतात की 90% तर विरोधी पक्षांचे साखर सम्राट आहेत. का विरोधी पक्षांमधनं सुद्धा हा आवाज उठत नाहीये की साखर कारखानदारांनी त्यांच्यासाठी राबणाऱ्या हातांना आज मदतीची गरज असताना मदत का होत नाहीये? का त्यांच्यासाठी बोललं जात नाहीये? का कुणी आवाहन करत नाहीये? कविताजी, मला असं वाटतं की मुळात आपण जो मुद्दा उपस्थित केलाय तो मुद्दा दुसरीकडे भरकटवला जातोय. राज्य सरकार स्वतःच्या जबाबदारीपासून पळ काढतंय असं मला वाटतंय. कारण आता तातडीच्या मदतीची गरज नाही. मी कोणाच्याही मध्ये बोलले नाही, राज्य सरकार अजून माझ्याकडे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ आहे. मी राज्य सरकारला जबाबदारीपासून अजिबात पळू देणार नाहीये. पण मुद्दा जो उपस्थित झालेला आहे त्या मुद्द्याशी तुम्ही सहमत आहात की नाही? सगळी जबाबदारी आपण राज्य सरकारवर टाकूच या, पण समाज म्हणून, संस्था म्हणून, संघटना म्हणून काहीतरी जबाबदाऱ्या असतील की नाही? अधिनियमाच्या अंतर्गत केंद्र सरकारचा 75% निधी आणि राज्य सरकारचा 25% निधी हे अंशदान करून त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत ही महाराष्ट्रातील नागरिकांना दिली जाते. मला महायुतीचे जे प्रवक्ते आज या ठिकाणी बोलतायत त्यांना विचारायचे की काय केंद्र सरकारचा तो आपत्ती व्यवस्थापनचा 75% निधी राज्य सरकारला मिळालाय का? आणि जर मिळाला असेल तर तातडीची ती मदत आपण का देत नाही आहोत? का पंचनाम्याची वाट पाहतोय? पुढच्या 20 दिवस, आज जवळपास अजून फक्त 20 दिवसामध्ये दिवाळी आहे. 20 दिवसामध्ये अख्ख्या राज्यभरातले पंचनामे तुमचे करून होणार आहेत का? हा खरा म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे. एकीकडे आपण सांगताय की प्रशासन अतिशय सज्ज आहे, दुसरीकडे आपणच आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे की धाराशिवला जिल्हाधिकारी स्वतः कुठल्या तरी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नाचगाणं करतायत. अशा परिस्थितीमध्ये खरोखर प्रशासन गंभीर आहे का? दुसरा महत्वाचा मुद्दा, एकीकडे तुम्हाला जर खरोखर असं वाटत असेल की राज्यामध्ये शेतकरी बांधवांना मदत केली पाहिजे तर ती तातडीची मदत तुम्ही का करू शकत नाही? एकीकडे राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांच्या इमेज बिल्डिंग साठी जाहिराती करायला पैसा आहे, प्रचंड पैसा आहे. त्यांचं इमेज बिल्डिंग साठी ठिकठिकाणी जाहिराती लावल्या जातात आणि आज तातडीची मदत या राज्यातल्या शेतकरी बांधवाला गरजेची असताना तुम्ही याच्यावर त्याच्यावर राज्याच्या बाहेर राहता का? तुम्हाला एक लक्षात घ्या की अनेक संस्था, अनेक पक्ष, अनेक संघटना आम्हाला विचारता प्रश्न, तुम्ही सुद्धा मदत करायला बाहेर पडा. आहेत. या राज्यामध्ये ते अतिशय चांगलं वातावरण आहे की अनेक संस्था, अनेक संघटना, अनेक लोक, अनेक राजकीय पक्ष आपापल्या स्तरावर मदत करतायत. दुर्दैवाची गोष्ट आहे की काही राजकीय लोक मदत करताना त्यांचे फोटो छापून प्रसिद्धी जाहिरातबाजी सुद्धा आणखी फोटो टाकू देत, परंतु मदत करू देत. किंवा शेतकरी फोटो टाकण्याचं तुम्ही राजकारण करू नका. महाराष्ट्रानं पाहिलंय. अहो, मदत तुम्ही मदत कोणी केली हे बोला. तुमच्या पक्षाने किती मदत केली हे सुद्धा मांडा. तुम्ही पण टाका ना फोटो. तुम्हाला कोणी रोखलंय फोटो टाकण्यापासून? तुम्हाला कोणी रोखलंय फोटो टाकण्यापासून? मदत पाठवा, तुम्ही मदत पाठवा आणि मग बोला. महाविकास आघाडीचं सरकार असताना केल्या गेली होती. आज तुम्ही जेव्हा सत्तेत आहात, तुमची जबाबदारी आहे, तुम्ही राज्याचे पालक म्हणून त्या खुर्चीवर बसलात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आमची जबाबदारी आम्ही योग्यरित्या पार पाडत आहोत. तुम्ही आम्हाला शिकवू नका. जबाबदारीचं नॉलेज, ज्ञान तुम्ही आमच्या समोर पाजळू नका. ताई, तुम्ही तुमच्या पक्षाला त्या मराठवाड्यामध्ये पाठवा मदत करण्याकरता. जयश्री ताई, मी तुम्हाला पुरेसा वेळ दिलेला आहे. मुद्दा असा आहे की तातडीची मदत जी आहे
ती आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल तर वाद असण्याचं कारण नाहीये. ती जसे जसे पंचनामे होत आहेत तशी तातडीची मदत पोहोचतीये. याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारकडनं जी मदत अपेक्षित आहे त्याच्यासाठी 2 दिवस थांबावं लागणार आहे, कारण पंचनामेच पूर्ण झालेले नाही. तोपर्यंत अहवाल होत नाही असं सरकार म्हणते. धोरण तयार करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही मदत जाहीर करणार आहोत असंही सरकारनं सांगितलेलं आहे. हे सगळं असताना मग विरोधक जाहिरातींवर काय खर्च होतो? तर जाहिरातींवर काय फक्त सत्ताधारी खर्च करतात, विरोधक काय करत नाहीत. बरोबर बोललात. मग आपण शेतकऱ्यांबद्दल बोलताना या फक्त मुद्द्यांकडे वळलो तर मग ठीक आहे, तशाच चर्चा. जो प्रश्न महत्वाचा आहे, कुणाकुणी जबाबदाऱ्या उचलल्या पाहिजेत, जशा त्या सरकारने उचलल्या पाहिजेत तशाच वेगवेगळ्या घटकांनी सुद्धा उचलल्या पाहिजेत. त्या घटकांमध्ये साखर उद्योगाचं नाव घेतलं आपण, त्याबद्दल आपण काही बोलत नाही आहोत. आपण सरकारला हे प्रश्न जर, पण त्याच्याने काय होणार आहे? फक्त चर्चा होईल, उत्तर थोडी मिळणार आहे. आता माझा प्रश्न असा आहे की एनडीआरएफचे जे निकष आहेत त्या निकषांनुसार दिली जाणारी मदत ही या आपत्तीला पुरेशी पडणार आहे का? कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले की एनडीआरएफच्या निकषांमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होत नाहीत. जसं विहीर गाळानं भरली असेल तर ते कव्हर होणार नाहीये, शेतकऱ्याचा पंप वाहून गेला असेल तर ते कव्हर होणार नाहीये, ठिबकसाठी केलेली व्यवस्था वाहून गेली असेल ते कव्हर होणार नाहीये, सोलारची व्यवस्था केली असेल ते कव्हर होणार नाहीये, त्याचं बोरवेल बुजलं असेल ते कव्हर होणार नाहीये. आता हे जर सगळं एनडीआरएफच्या निकषांनुसार कव्हर होणार नसेल तर मग या शेतकऱ्याला मदत करायला विशेष पॅकेजची गरज लागेल. पण त्याबद्दल राज्य सरकार अजून काही बोलत नाही. राम कुलकर्णीजी, का होतं हे? नाही, पहिलं तर मी जयश्री ताईंना इथं सांगतो की ताई, हात जोडून विनंती, खरंच तुम्ही या प्रश्नावर राजकारण करू नका. आम्ही म्हणत नाही की 2021ला सुद्धा अतिवृष्टी मराठवाड्यामध्ये झाली होती. धाराशिव जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री होते तेव्हा उद्धवजी, त्यावेळेस त्यांनी दिलेलं आश्वासन अजून पाळलं गेलेलं नाही. त्या शेतकऱ्याला अजून कवडी. मला राजकारण नकोय. आता यामध्ये सरकार एवढं संवेदनशील आहे की एनडीआरएफचे निकष असोत किंवा राज्य सरकारचं विशेष पॅकेज असो, केंद्र सरकारचं विशेष, आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना जाहीर सांगितलं की आम्ही निकष वगैरे सगळे नियमात थोडा बदल करू, हवा तसा, पण आम्ही शेतकऱ्यांना 100% या ठिकाणी दिलासा देऊ. आता प्रश्न कसा आहे जयश्रीताई की एकमेकाचे उणी दोन्ही काढायचेत का? आमचा शेतकरी काढायचा प्रश्न नाही, उणी काढण्याचा प्रश्न नाही. खायला आमच्या घरात राज्य सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे ती तुम्ही पार पाडली पाहिजे. हा राजकारण करण्याचा विषय नाही. आम्हाला, तुम्हाला हक्क आहे मागणी करायचा, पण मला वाटतं कुरापती काढत गेला तर किती चुका सांगू मी ताई तुमच्या. एखादं किट आलं का? कोणत्या तरी पक्षाचं किट आलंय का मराठवाड्यातले? आम्हाला 4 घास आले का अजून? माननीय तुमचे नेते येऊन गेले, 1-2 किलोचं काही धान्य आलंय का? अहो, देणारे तर स्वागत करतो. आज काँग्रेसवाल्यानं दिलंय, आम्ही त्याचंही स्वागत करतो. माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचे किट आले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या गाड्या आल्या. कोल्हापूरमधून धनंजय महाराजच्या गाड्या मदतीवर जाणार आहात का? ती मदत केली तुम्ही, मदत केली तिचा इतका गाजावाजा करायचा असतो का? मुद्द्यावर येऊयात ना. मुद्दा हा आहे की एनडीआरएफच्या निकषांनुसारची मदत पुरणार नसेल तर स्पेशल पॅकेजची गरज आहे की नाही मराठवाड्याला? पंचनामेची व्यवस्थित माहिती आल्याबरोबर त्याच्यावर राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. केंद्र सरकारकडे सुद्धा रिकामी मदत मागता येणार नाही. पंचनाम्याचा अहवाल पाठवावा लागतो आपल्याला. तुम्ही पण सरकारमध्ये होतात. केंद्र सरकारला परिस्थिती गांभीर्य, आम्ही सरकारमध्ये असताना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कुठल्याही अटी शर्तीविना कर्जमाफी शेतकऱ्यांची केली होती. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. आज तुम्ही केवळ आश्वासन देऊन बसलाय. ठीक आहे, मला नाही वाटत या चर्चेत आपल्याला काही साध्य होईल. अरुण सावंतजी, सांगा, स्पेशल पॅकेजची गरज आहे की नाही? का सरकार याच्याबद्दल काही बोलत नाहीये? कविताजी, नुसतं स्पेशल पॅकेज द्या, स्पेशल पॅकेज द्या असं बोलून उपयोग नसतो. हा सर्व गोष्टींचा विचार सरकार करत आहे. आता ओला दुष्काळ जाहीर करा असं सगळे विरोधक बोंबाबोंब करत आहेत. स्वतः मात्र मदत करण्याकरता एकही पाऊल पुढे टाकत नाहीत. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर जी काही मदत केली जाते ती मदत सर्व आम्ही या वेगवेगळ्या मार्गांनी करणार आहोत. मग नुसतं ओला दुष्काळ जाहीर करा असं बोलून नाही, आम्ही ती मदत द्यायला तयार आहोत. आणि वेळोवेळी आता पुढील काही दिवसातच ती ओला दुष्काळामधलीच मदत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कशी पोहोचेल, प्रत्येक दुष्काळग्रस्त व्यक्तीपर्यंत कशी पोहोचेल, याकरिता महायुतीमधील 3ही नेते प्रयत्नशील आहेत. बर, पण तुम्ही स्पेशल पॅकेज बद्दल काही बोलायला तयार नाही आहात अरुण सावंतजी. एनिवेज मी समजू शकते. संदीप भुजबळ,
हा बोला संदीप. अजून काही जाहीर करायला मॅडम, पंचनामे शेतकऱ्यांचे 4 दिवसात महाविकास येतील आघाडीचं आणि सरकार सरकार मोठा निर्णय असताना घेईल. 10,000 कोटींची मदत कुलकर्णी ही सर, मी काय थोडी अशी अतिवृष्टीधारकांना, अपेक्षा करते की पूरग्रस्तांना तुम्ही केली आता होती. जाहीर करावं म्हणून. आज आम्ही एवढंच महायुतीचं विचारतोय तुम्हाला की स्पेशल पॅकेजची गरज आहे की नाही. इतका साधा प्रश्न मी तुम्हाला विचारला. मराठवाड्यातल्या आहात तुम्ही, गरज आहे की नाही. कडे अहवाल 2-4 दिवसात गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मदत येईल. या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा एकत्रित देण्यात special येईल package आणि मागितलं पाहिजे. शेतकऱ्याला दिवाळीच्या आधी हा. शेतकऱ्याच्या नावावर पैसे देण्याची योजना सरकार सध्या करत आहे. बर, वर्षाताई. नाही, मराठवाड्यातल्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन मराठवाड्यासाठी स्पेशल पॅकेज मागितलं पाहिजे. इथं पक्षीय राजकारण करण्याची वेळच नाहीये. शेतकरी संघटना असतील, साखर कारखाने असतील, सर्व पक्ष असतील, त्या ठिकाणची मंदिरं असतील, त्यांचे ट्रस्ट असतील, यांनी सगळ्यांनीच एकत्र येऊन मराठवाड्यासाठी स्पेशल पॅकेज मागितलं पाहिजे. जेवढं आपल्या पातळीवर शक्य असेल तेवढं त्यांची त्या लाल फितीच्या कारभारात या गोष्टी न अडकवता तातडीनं प्रोसेस व्हायला पाहिजे. कम्युनिटी किचन सुरू करायला लागतील, आसऱ्याची व्यवस्था करावी लागेल, पत्र्याची पानं देऊन तात्पुरती घराचे आसरे उभे करावे लागतील. अतिशय मोठं आणि 3,000 गावांना या पद्धतीची ताकद द्यायची आहे. छोटं मोठं काम नाहीये. त्यामुळे ज्या पद्धतीचा आपण पक्षीय वाद घालतो तो न घालता मराठवाड्यातल्या सर्व पक्षातल्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. साखर कारखानदारांना पण सगळ्याच पक्षातले ज्यांचे कुणाचे आहेत पश्चिम महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात त्यांच्याकडून सुद्धा ही मदत मागितली पाहिजे. कारण आमची मराठवाड्यातली माणसं जेव्हा तिकडे जातात, 1 आठवडा जर टोळी यायला उशीर झाला तर इकडे बातम्या सुरू होतात, हवालदिल होतात ते कारखानदार. मग अशा वेळेला त्यांच्याकडे ही मदत त्यांच्या रिझर्व्ह फंड मधून तातडीनं मागून भांडी कुंडी असतील, सॅनिटरी पॅड्स असतील, कपडे, आतल्या अंगाचे कपडे असतील, उघड्यावरती माणसं उभी आहेत, तिथे अन्नाशिवाय माणसं तडपडतायत. अशा काळामध्ये आपण केवळ तू आणि मी आणि तू अशा पद्धतीचं राजकारण न करता शेतकरी संघटना असतील, त्यांनी पण सोयाबीनला दर पाहिजे म्हणून मेळावे घेता, उसाला दर पाहिजे म्हणून पुढे येता. मग अशा वेळेला ते शेतकरी संघटनेचे नेते पण कुठे आहेत? हा सगळ्यांना सवाल आहे. ही संविधानशीलता, महाराष्ट्र धर्म सांभाळून आपण मराठवाड्याच्या सोबत उभं राहण्याच्या काळामध्ये राजकारण न करता आपण मराठवाड्यासोबत उभं राहायला पाहिजे. मराठवाड्यातल्या नेत्यांनी एकत्रित पश्चिम महाराष्ट्रासह जगाकडे मागितलं पाहिजे. बरोबर, ठीक आहे. संदीपजी. कविताजी, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, हे जे नुकसान झालंय ना, हे थोडंसं म्हणजे उशिरा त्याचे परिणाम जाणून येणार आहेत. कारण जसं पूर ओसरेल तसं गाळ आणि खरडून गेलेलं हे शेतीचं नुकसान समजणार आहे. या नुकसानीविषयी सत्ताधारी असेल, विरोधक असेल, तिन्ही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी चकार शब्द काढताना दिसत नाहीयेत. शेतकऱ्यांचं तत्काळ खांद्यावरचं म्हणजे चिखलात रुतलेल्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी त्याच्या खांद्यावरचं कर्जाचं जे ओझं आहे ते पहिलं उतरवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला नवीन मदत द्यायची आहे. आता हे फक्त मदतीची भाषा करतायत. गेलेल्या पिकांच्या बाबत सरकार बोलतंय, पण आतापर्यंत केंद्र सरकारकडे जाऊन आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या किंवा कृषी मंत्र्यांच्या तोंडी शेतीच्या झालेल्या नुकसानीविषयी म्हणजे जमीन जी खरडून गेली आहे, गाळ बसणार आहे, त्याच्या दुरुस्तीसाठी कुठेही कुठं वाक्य आल्याचं ऐकिवात नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की नव्याने शेती करायसाठी रब्बी हंगाम असेल किंवा काही शेती या वर्षभरामध्ये सुद्धा रिपेअर होणार नाही अशी स्थिती आहे. ज्या जमिनीचे नदी आणि नाल्याकाठचे काठ खरडून गेलेले आहेत, मोठ्या नद्यांच्या काठचे काठ खरडून गेलेले आहेत, जमीन 1-1 एकर 2-2 एकर 3-3 एकर ज्या वाहून गेलेले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाविषयी कोणीच बोलत नाहीये. विहिरी दुरुस्ती असतील, पंप दुरुस्ती असतील, वाहून गेलेली जनावरं असतील, पशुधन जे दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा असेल, जे शेतकरी बैलावर शेती करतात त्यांचे बैल वाहून गेलेले आहेत, त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कशी होणार त्याविषयी कुठेही कुणी चकार शब्द काढताना दिसत नाहीये. आणि मला वाटतंय जसजसे दिवस जातील तसं येणाऱ्या काळामध्ये खरीपाचं पीक गेलेलं आहे, खरीपाचं ज्यावेळेला मार्केटमध्ये माल येतो त्यावेळेला मार्केटमध्ये ज्यावेळेला सगळं शेतमालाची आवक उणे दिसल त्यावेळेला खऱ्या अर्थानं बाजारात ज्यावेळेला अन्नधान्याचा तुटवडा, कमतरता जाणवायला सुरुवात होईल त्यावेळेला हे संकट निदर्शनास येणार आहे. त्याच्याविषयी आपण विचार करतोय का? तर तो आपण विचार कुणीही करताना दिसत नाहीये. आपण कधी भानावर येणार आहोत? संकट फार भयानक आहे, दिसत नाहीये. दिसतंय ते कुठं आग किंवा भूकंपासारखं भयानक संकट दिसत नाहीये, पण त्यापेक्षा भयानक संकट दिसतंय. ते खरं आहे, कारण तुम्ही म्हटलात संदीपजी, ते खरं आहे. मार्केटमध्ये खरीपाचं जेव्हा पीक मार्केटमध्ये 25%
आज जो आकडा आलाय त्यानुसार 60 लाख हेक्टर ही महाराष्ट्रामध्ये एकूण जी शेतजमीन आहे त्याच्या जवळपास 25% इतकी जमीन आहे. म्हणजे थेटपणे 25% खरीप आपल्या हातातनं निघून गेलेलं आहे. बरं, मगाशी चर्चा या चॅनलवर झाली होती तेव्हा तिथल्या पाहुण्यांनी सांगितलं होतं की हे 25% क्षेत्र कुठलं आहे. हे 25% क्षेत्र नदीकाठचं क्षेत्र आहे. म्हणजे जो भाग महाराष्ट्राचा सगळ्यात सुपीक भाग समजला जातो, ज्या भागातना महाराष्ट्राला सर्वात जास्त अन्नधान्य, सर्वात जास्त फळफळावळ मिळते, त्या भागाचं हे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे 25% नुकसान हे खरं तर पिकांच्या बाबतीत विचार केला तर 25% पण कितीतरी जास्त असणार आहे. हे नुकसान जर भरून काढायचं असेल आणि त्यातनं शेतकऱ्याला पुन्हा उभं करायचं असेल तर मदत प्रचंड मोठी करावी लागणार आहे. राम साहेब, मला हे सांगा की कर्जमाफी याच्यापेक्षा कुठली चांगली वेळ कर्जमाफीसाठी राज्य सरकारला अपेक्षित आहे? 15 दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी जाहीरपणे सांगितलं होतं की कर्जमाफी ही आमचा विषय अजिंठ्यावर आहे. तो त्याची पूर्ण तशा प्रकारची आम्ही कर्जमाफीची आमची तयारी चालू आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही जसं म्हणतात, आता संदीपजी जसं बोलले की विदारक चित्र समोर आलेलं आहे. शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे आणि खरंच आहे की मदत वेगवेगळी तर निश्चित येईल, केंद्राची येईल, सरकार देईल, पण कर्जमाफी सुद्धा हे सरकार निश्चित करेल आणि त्याच्या प्रकारची तयारी सरकारी पातळीवर चालू आहे. कर्जमाफी केल्याशिवाय सरकार राहणार नाही असं मला सुद्धा विश्वास आहे. बर, कर्जमाफी होईल असा विश्वास आहे तुम्हाला? बर, जयश्रीताई बोला. एक लक्षात घ्या की जेव्हा खरंच मदतीची गरज आहे त्यावेळी जर मदत मिळाली तर ती मदत उपयोगात पडणार आहे. तुम्ही वेळ निघून गेल्यावर जर मदत करणार असाल तर त्याला काहीही अर्थ नाही. आज राज्यातल्या झालेल्या एकूण नुकसानापैकी 50% नुकसान हे एकट्या मराठवाड्याचं झालेलं आहे. 32 लाख हेक्टर. अशा परिस्थितीमध्ये किमान स्पेशल पॅकेज जाहीर करून किंवा तातडीने त्या भागामध्ये मदत पोहोचवणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही योग्य वेळ आल्यावर त्या ठिकाणी कर्जमाफी जाहीर करू, आणि तुम्ही कविताजी म्हटलंय त्याप्रमाणे आता ही योग्य वेळ आहे की आता तुम्ही सगळ्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती जाहीर केली पाहिजे. आणखी यापेक्षा कुठल्या वाईट परिस्थितीची तुम्ही वाट पाहताय? महाविकास आघाडीचं सरकार 2020 मध्ये असताना तातडीने पूरग्रस्तांसाठी 10,000 कोटींची मदत त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली होती. तुम्ही राज्यकर्ते आहात, राज्यकर्ते म्हणून तुमच्यावर राज्यातील जनतेची, शेतकऱ्यांची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. पंचनामे केल्यावर आणि दिवाळीच्या दरम्यान आम्ही मग ती मदत देऊ किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी मदत देऊ असं जर त्यामध्ये काही उद्देश असेल तर तो अतिशय चुकीचा आहे. राम कुलकर्णी सर हा प्रश्न का उपस्थित करतोय? जयश्रीताई, राम कुलकर्णी सर प्रश्न का उपस्थित करतोय? प्रश्न त्याचसाठी उपस्थित, त्या शेतांमध्ये, त्या पाण्यामध्ये, त्या चिखलांमध्ये जो शेतकरी आहे तोच कर्जमाफी मागतोय. हे काय फक्त राजकीय पक्षाचे प्रवक्ते मागतायत, राजकीय पक्षाचे नेते मागतायत म्हणून नाही. कुठल्याही शेतकऱ्यासमोर बूम धरला की तो शेतकरी आम्हाला सांगतोय की कर्जमाफी द्या, कसली वाट बघताय? हे शेतकऱ्याची मागणी आहे, ही काय कुठल्या राजकीय पक्षाची मागणी आहे म्हणून हा प्रश्न विचारत नाही होत सावंत साहेब. कविताजी, अजित पवार यांना मागच्या सरकारमध्ये असताना, उपमुख्यमंत्री असताना कर्जमाफी करायचा अनुभव आहे. त्यांच्या गाठीची तो अनुभव आहे. त्यावेळेस त्यांनी तातडीने कर्जमाफी केली होती उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये असताना. मला राम सरांना एक विचारायचंय की तुमचे सहकारी पक्ष जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, आता ते सगळा अर्थ खात्याचा कारभार पाहतायत. आता कशासाठी थांबलेत ते? मोठे मोठे प्रोजेक्ट चालू होते राज्यामध्ये, त्याच्यासाठी आपण कर्ज काढतोय. मग शेती हा एक उद्योग आणि व्यवसाय म्हणून जर पाहिलं, तो व्यवसायच आहे, उद्योग व्यवसाय. हा जर शेती व्यवसाय टिकला नाही तर त्याची झळ तुमच्या, माझ्या, कविताजींच्या पासून माझ्यापर्यंतच्या ताटामध्ये बसणार आहे. आपल्याला अन्नधान्य मिळणार नाही. अन्नासाठी आपल्याला 72 मध्ये मिलो खायला लागला होता. तशी वेळ आपल्यावर याची वाट बघायची का आपण? बोला. काय राजकीय इच्छाशक्ती दाखवत नाही आपण? ठीक आहे, राम कुलकर्णी तुमच्याकडे येते, पण याचं उत्तर अरुण सावंत तुम्ही दिलं पाहिजे. तुम्ही सत्तेमध्ये आहात. अगदी मी देतो ना, बोलू मी? हो हो. पहा कविताजी, आपण जर गेले 4-5 दिवस पाहत असाल तर एक गोष्ट माझ्या तरी निदर्शनास येते की विरोधक जे आहेत त्यांनी स्वतःची जबाबदारी तर झटकून दिली. त्यांच्यावरती आम्ही जबाबदारी देऊ पण इच्छित नाही. सरकार हे जबाबदार आहे आणि मी आपणास पूर्ण विश्वासाने सांगतो, आम्ही अजूनही आशावादी आहोत की केंद्र सरकार मार्फत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्याकडे बाजू मांडली गेलेली आहे.
तिन्ही मंत्र्यांना, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की या मराठवाड्यासाठी स्पेशल पॅकेज, भरीव मदत आपण पाठवावी आणि ही मदत आम्हाला जरूर विश्वास आहे की नक्की येईल. आणि त्यावेळेस ही कर्जमाफी सुद्धा ज्याच्याकरता विरोधक आवाज उठवत आहेत, ती कर्जमाफी शेतकऱ्यांची काही ना काही प्रमाणात जरूर. या उभाटाच्या, ऐका, या ताईंचा काही अभ्यास नाहीये, उगीच बडबडत असतात. यांचा आणि यांचे नेते काय म्हणत आहेत? अरुण सावंत एक मिनिट, या पॅनलमध्ये असलेले सगळे गेस्ट हे अभ्यास करून आलेले आहेत, ते त्यांची त्यांची बाजू त्यांच्या अभ्यासानुसार मांडतात. प्लीज कुणाचा अपमान होईल असं वक्तव्य करू नका. अरुण सावंतजी वरती उभे राहून आवाहन करणार, लाज वाटली पाहिजे. जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न का करताय? जनतेने तुम्हाला सत्तेत बसवलंय, त्या सत्तेच्या जबाबदाऱ्या आहेत त्याही पाळायला शिका. राहायचं असेल तर उभं राहा, नाही तर नका राहू. अरुण सावंतजी, मूळ मुद्द्याकडे येऊयात ना. आपण हे म्हणतोय की कर्जमाफी शेतकरी मागतोय, ती का होत नाही हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाकडे येऊयात ना. विरोधक काय आहेत किती संख्येने? तसंही तुम्ही विरोधकांना मोजणं इतकी त्यांची मोठी संख्याच नाहीये. कशाला विरोधक काय बोलतात त्याच्याकडे लक्ष देताय? आणून देण्या एवढं इझी नसतं. त्याचे काही निकष असतात आणि त्या निकषांची ते पूर्तता तेवढं चालू easy आहे. नसतं. तुम्ही आश्वासन का दिलं? राज्यातल्या जनतेला तुम्ही आश्वासन देऊन सत्तेत आलात, फसवणूक केली राज्यातील जनतेची, शेतकऱ्यांची. आणि काही दिवस वाट ही पाहावी तुम्ही लागणार. कर्जमाफी देऊ आणि शकत काही नाही. दिवस ठीक आहे, ठीक आहे. आश्वासन द्यायचं. शेवटचा दिसून प्रश्न. येईल. मग अरुण सावंतजी, आता एवढंच सांगा की तुम्ही स्पेशल पॅकेज म्हणालात तेव्हा तुम्ही केंद्र सरकार म्हणालात, म्हणजे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना स्पेशल काहीतरी द्यायचं असेल तर फक्त केंद्राची वाट बघत राहणार आहे का? पाहत आम्ही मुळीच राहणार नाहीत. आम्ही आता मदत करत आहोत आणि करायला तयार आहोत, पावलं उचललेली. आणि त्याचं नंतर केंद्र सरकारकडून त्याचे जेव्हा पैसे येतील तेव्हा ती भर इथे भरून काढली जाईल, हे स्पष्ट शब्दामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तरी सुद्धा यांच्या डोक्यात जात नाहीये, या प्रवक्त्यांच्या, विरोधी पक्षांच्या आणि नेत्यांच्या. हेच या महाराष्ट्राचं दुःख इथे आहे. विरोध करण्याचा विषय नाहीये. सर्वसामान्य शेतकरी आज तुम्हाला म्हणतोय की आम्हाला कर्जमाफी जाहीर करा, हीच ती योग्य वेळ आहे. आणि शेतकऱ्यांची तुम्ही खोटी आव आणू नका. दुसरी कारणं सांगताय. शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला किती तीव्रता आहे त्यांच्या दुःखाबद्दल हे पाहतो, जनता पाहत आहे. महिन्यामध्ये काही होणार नाही. वर्षाताई, शेवटची कमेंट मला फक्त द्या. ओला दुष्काळ असं काही नाहीच आहे निकषांमध्ये, त्यामुळे दुष्काळाचे निकष, टंचाईचे निकष लावून मदत दिली जाईल. तातडीची जी मदत एनडीआरएफ नुसार मिळते ती दिली जाणार आहे. कर्जमाफी दूर दिसत नाहीये, स्पेशल पॅकेज दूर दिसत नाही. त्याच्याबाबत सत्ताधारी काही बोलायला तयार सुद्धा नाहीये. या परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांनी स्वतःच्या जीवावर उभं राहण्याची ताकद ठेवावी असं आहे का? नाही, म्हणून निकष बदलावे लागतील. एनडीआरएफचे निकष धरून चालणार नाही. महाराष्ट्रातल्या आत्ताच्या परिस्थितीसाठी वेगळे निकष महाराष्ट्र सरकारला बनवावे लागतील आणि त्या निकषाच्या आधारे नजीकच्या काळामध्ये जसं आपण बघितलं की एनडीआरएफच्या निकषांमध्ये जवळजवळ 10 गोष्टी येतच नाहीयेत. मग धोरणाचा पण स्वतंत्र विचार करावा लागेल. त्या धोरणाला तुम्हाला एनडीआरएफचे नियम माहित आहेत का आणि सध्या बदलले गेलेत की नाही हे तुम्हाला माहितच नाही अजूनही. तुम्ही उगीच वायफळ करता. अरुण सावंतजी, आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, एक मिनिट अरुण सावंतजी, भागामध्ये एनडीआरएफ सोबत काम कोणाला दाखवताय तुम्ही? अहो, शेतकऱ्यांना मदत करायची सोडून सत्तेची मुजोरी दाखवता इथे. 2024 राजकीय इच्छाशक्ती असती तर तुम्ही सत्तेत आहात. आज तुमच्याकडे ते अधिकार आहेत, ते अधिकार वापरा. तुमच्याकडे ते अधिकार वापरा आणि शेतकऱ्यांना मदत करा. एनडीआरएफच्या नियमानुसार आता 2024 पासून ते SDRF चा 17,000 नियम ते काढा. 27,000 केले गेले, हे राज्य तुम्हाला शासनाचा माहिती आहे GR का? काढा. तसं- अरुण सावंतजी, जरा आकडेवारी क्लिअर करून घ्या तुम्ही. अरुण सावंतजी, जरा आकडेवारी क्लिअर करून घ्या. एनडीआरएफचे निकष बदलल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारी हेक्टरी मदत कमी झालेली आहे. शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत मिळायची, ती 2 हेक्टर पर्यंत आलेली आहे. हे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, म्हणून मराठवाड्यातला शेतकरी म्हणतोय निकष बदला. बऱ्याचशा गोष्टी पुरामध्ये गेलेल्या त्या निकषांमध्ये बसत नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलेलं आहे. म्हणून शेतकरी म्हणतात की निकष बदला, आणि ते निकष लागलीच बदलून जर आपल्याला शेतकऱ्यांना मदत देता येत नसेल तर मग आपल्याला एक विशिष्ट धोरण आखावं लागेल, ज्या धोरणाअंतर्गत स्पेशल पॅकेज देऊन शेतकऱ्यांना मदत करावी लागेल, ज्याच्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता सुद्धा दाखवलेली आहे. फक्त ते लवकरात लवकर व्हावं आणि शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीचे पैसे मिळावेत ही अपेक्षा आहे. फक्त एनडीआरएफच्या निकषांवर जर अवलंबून राहिलो
तर केंद्र सरकारकडनं येणारी मदत सुद्धा शेतकऱ्यांना पुरेशी नसेल हे वास्तव महाराष्ट्रातल्या सत्ताधारी विरोधक सगळ्यांना माहिती आहे, शेतकऱ्यांनाही माहिती आहे आणि म्हणून प्रत्येक जण म्हणतोय की अधिकची मदत द्या आणि मग त्या मदतीचे मार्ग काय काय असतील ते सांगण्याचा जो प्रयत्न आहे, मग तो ओला दुष्काळाचा असू देत, कर्जमाफीचा असू देत, स्पेशल पॅकेजचा असू देत, ते काय येतंय? कारण जी मदत न्यायाने मिळणार आहे, जी मदत हक्कानं मिळणार आहे ती पुरेशी नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून यातला कुठला तरी एक मार्ग निवडावा, एक तर स्पेशल पॅकेज द्यावं किंवा कर्जमाफी द्यावी किंवा एक विशिष्ट धोरण आखावा, ही जी मागणी होते ती यासाठीच होते. म्हणून या मागणीचा गांभीर्यानं विचार करायला पाहिजे, कारण नुकसान न भूतो आहे आणि शेतकरी शून्यात जाऊन बसलाय. हे आजचं जमिनीवरचं वास्तव आहे. ते वास्तव बदलण्यासाठीच हा प्रयत्न आहे. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात आणि आपापले मुद्दे स्पष्टपणे मांडलेत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.